नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. विकास कामांसाठी आम्ही अधिकारी वर्गाला नेहमीच सहकार्य देतो, पण प्रत्येक कामासाठी मुख्यमंत्री किंवा आम्ही स्वतः सांगू अशी अपेक्षा चुकीची आहे. अधिकाऱ्यांनी स्वतःची जबाबदारी ओळखून काम करायला हवे असे स्पष्ट शब्दात आपले मत सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. कुवेंपू नगर येथील त्यांच्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की बेळगाव हा मोठा जिल्हा आहे, त्यामुळे येथील जिल्हास्तरीय अधिकारी जबाबदारीने आणि गांभीर्याने कार्य करायला हवेत. ते पुढे म्हणाले की कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे, मात्र त्यात कोणी हलगर्जीपणा करत असेल तर अशा अधिकाऱ्यांना जिल्ह्यात राहण्याची संधी दिली जाणार नाही. पोलीस प्रशासन अलीकडच्या काही घटनांमध्ये अपयशी ठरल्यामुळेच पोलीस आयुक्तांची बदली झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावामध्ये 11 मे रोजी एका बांधकामाधीन मशिदीतून कुराण आणि 2 हदीस ग्रंथ चोरी करून जाळल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या संवेदनशील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने गुन्हे अन्वेषण विभागाकडे सूत्रे सोपवली आहेत. या घटनेनंतर संतीबस्तवाड गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिकांनी तातडीने यावर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी 5 विशेष पथके तयार केली असून अद्याप कोणताही आरोपी अटकेत आलेला नाही. प्रसंगी पोलिसांनी ग्रामीण भागामध्ये अधिक गस्त वाढवण्याचा निर्णय घेतलाय. सीआयडी अधिकारी सुलतान तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू झाली असून जाळण्यात आलेल्या ग्रंथांच्या ठिकाणी सध्या प्राथमिक तपासणीला सुरुवात केली जात आहे. आज सोमवार दिनांक 2 जून रोजी कणबर्गी येथे क्षुल्लक कारणावरून तिघांनी एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. जखमी तरुणाचं नाव मंजुनाथ असून तो गंभीर अवस्थेत आहे. मंजुनाथ हा मद्यधुंद स्थितीमध्ये दुचाकी चालवत असल्याच्या कारणावरून त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आला. यावरून वाद निर्माण होऊन तिघांनी सकाळी त्याच्यावर चाकूने 4-5 ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मंजुनाथला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत. ही घटना माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून अधिक तपास सुरू आहे. आज सोमवारी संतीबस्तवाड येथे इस्लामी पवित्र धर्मग्रंथाच्या विटंबनेच्या घटनेनंतर मुस्लिम समाजाच्या वतीने पुन्हा एकदा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील दोषींना बकरी ईदपूर्वी अटक करून कठोर शासन करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आज मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित मुस्लिम बांधवांनी शांततेत निषेध व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मात्र समाजाने शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आमदार आसिफ सेठ यांच्या पुढाकाराने कणबर्गी तसेच बसवनकुर्ची येथील तलावांच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. या प्रकल्पांतर्गत तलावातील गाळ काढणे, बंधाऱ्याचे मजबूतीकरण, सुंदर हिरवळ आणि आवश्यक सोयी सुविधा निर्माण केल्या जातील. हे तलाव आपल्या नैसर्गिक वारशाचा भाग आहे, पण दीर्घकाळ दुर्लक्षित राहिल्यानं त्याची अवस्था दयनीय झाली आहे. परंतु आता ते सार्वजनिक जागा म्हणूनही उजळणार आहे. नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी प्रकल्पाचे स्वागत करत या उपक्रमामुळे भूगर्भ जलस्तर वाढेल आणि पर्यावरण सुधारेल अशी आशा आमदार आसिफ सेठ यांनी व्यक्त केली. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार असून नागरिकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे असे आमदार सेठ यांनी सांगितले. तसेच या तलावांची पुनर्बांधणी केल्यानंतर नियमित देखभाल आणि निगराणी सुनिश्चित केली जाईल, जेणेकरून पूर्वीच्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही असंही त्यांनी यावेळी आश्वासन दिलं. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्लेहोळ गावामध्ये बेळगुंदी रोड परिसरात भर दिवसा चोरट्यांनी धाडसी कृत्य करत प्रशांत हन्नूरकर या शेतकऱ्याच्या गोठ्यातून आज सोमवारी दुपारी 4 बकऱ्या चोरून नेल्या आहेत. चोरीस केलेल्या बकऱ्यांची किंमत अंदाजे 30 ते 40 हजार रुपये असल्याचे समजते. ही घटना उजेडात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पुढील तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
तमिळ अभिनेते कमल हसन यांनी कन्नड ही तमिळ भाषेपासून जन्मलेली भाषा आहे असं विधान केल्यामुळे कर्नाटकामध्ये तीव्र संताप उसळला आहे. या विधानामुळे कन्नड भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून विविध कन्नड समर्थक संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर कन्नड चळवळीचे ज्येष्ठ नेते वाटाळ नागराज यांच्यासह कर्नाटक सरकारचे संस्कृती मंत्री शिवराज तंगडगी यांनी कमल हसन यांनी माफी मागावी, अन्यथा कर्नाटक बंदची हाक देण्यात येईल असा इशारा दिलाय. कमल हसन यांच्या या विधानामुळे कर्नाटकमध्ये विविध ठिकाणी त्यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले असून त्यांच्या आगामी ठग लाईफ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात येतोय. कर्नाटक रक्षण वेदिके या संघटनेने बेंगळूरमधील थिएटर मालकांना चित्रपट प्रदर्शित न करण्याचीही चेतावणी दिली आहे. गोवा राज्यातील कुळे मोलेम मार्गावर शिगाव येथे 1 जून रोजी सकाळी दुहेरी अपघातात अनमोड नजीकच्या आखेती विरंजोळ येथील मशनू वेंको गावडा वय 35 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मशनू गावडा हे गोव्यामध्ये गवंडी काम करत होते आणि कामानिमित्त मोलेमच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडला. प्रथम महाराष्ट्रातून कुळेच्या दिशेने येणाऱ्या कारने रस्त्यावर फोनवर बोलत असलेल्या एका दुचाकीस्वाराला धडक दिली. सुदैवाने त्या दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखून उडी मारल्यामुळे तो बचावला. मात्र त्यानंतर तीच कार पुढे जाऊन मशनू गावडा यांच्या दुचाकीला धडकली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद कुळे पोलीस स्थानकात झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212450. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव उत्तर मतदारसंघात सार्वजनिक सोयीसुविधा आणि हरित विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय. आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते बेळगाव शहरातील श्रीनगर तसेच रुक्मिणीनगर उद्यानाच्या नूतनीकरण प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. ही कामे बेळगाव शहर सुधारणा प्राधिकरण म्हणजेच बुडाच्या सहकार्याने राबवली जात आहेत. या अंतर्गत दोन्ही उद्यानांचं रूपांतर होणार आहे. आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिकांसाठी आनंददायी अशा ठिकाणी नवीन लँडस्केपिंग, मुलांसाठी खेळणी, चालण्याचे ट्रॅक आणि उन्नत प्रकाश योजना हे सर्व लवकरच या उद्यानांमध्ये उपलब्ध असणार आहे. उद्यानं म्हणजे केवळ झाडं नसून ती समाजाला एकत्र आणतात आणि मनाला शांतता देतात. स्थानिक नागरिकांनी प्रकल्पाचे स्वागत करत आमदार आसिफ सेठ व बुडाचे आभार मानले. आयपीएल 2025च्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर म्हणजेच आरसीबी संघाला मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात. यावेळी कप आपलाच या शब्दात त्यांनी आरसीबीसाठी आपला उत्साह व्यक्त केला. सोमवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे. गेल्या 20 वर्षांपासून मी ना क्रिकेट पाहतो ना चित्रपट, पण वेळ मिळाल्यावर अजूनही क्रिकेट खेळतो. त्यांच्या या खुल्या पाठिंब्यामुळे आरसीबी चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. मंत्री जारकिहोळी यांचं विधान सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनलाय. केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चचा 15वा पदवीदान समारंभ उद्या मंगळवार दिनांक 3 जून रोजी सकाळी 9:30 वाजता बेळगावातील जेएनएमसी कॅम्पसच्या केएलई शताब्दी सभागृहात संपन्न होणार आहे. या समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसेच रसायन व खते मंत्री जगत प्रकाश नड्डा हे उपस्थित राहणार असून ते पदवीदान कार्यक्रमामध्ये भाषण करतील. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण तथा ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, अशी माहिती केएलई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिली. आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या समारंभामध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबईचे उपसंचालक आणि कर्करोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शैलेश व्ही श्रीखंडे यांना सर्जिकल ऑन्कोलॉजी क्षेत्रातील जागतिक योगदानाबद्दल सन्माननीय डॉक्टरेट बहाल करण्यात येणार आहे. जोयडा तालुक्यातील कॅसल रॉक येथील धोबीवाडा परिसरात काल दुपारी 3:30च्या सुमारास 2 अज्ञात चोरट्यांनी 70 वर्षीय ग्लोरिया फर्नांडिस यांच्या घरात घुसून त्यांच्या गळ्यातील सुमारे 3.5 तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून पलायन केले. चोरट्यांपैकी एकाने चेहऱ्यावर मास्क परिधान केला होता तर दुसऱ्याने हेल्मेट घातले होते.
घटनेनंतर चोरट्यांनी घराबाहेरून दरवाजाला कडी लावल्यानं ग्लोरिया यांनी आरडाओरडा केला. शेजाऱ्यांनी तत्काळ धाव घेत ग्लोरिया यांना घराबाहेर काढले आणि रामनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला असून चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. सध्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील सालोडगी रस्त्यावर पडताळणीअंती रेशनच्या तांदळाच्या काळाबाजारीचा पर्दाफाश झालाय. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देण्यात येणारे सुमारे 9 क्विंटल 40 किलो अन्नधान्य बेकायदेशीररित्या साठवून रिक्षामधून वाहतूक करताना पोलिसांनी सदर कारवाई केली. इंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. थायलंडच्या पटाया येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारे शरीर सौष्ठवपटू विनोद मेत्री व आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण राजेश लोहार यांचा बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी विशेष सत्कार केला. या गौरव कार्यक्रमात बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनीही दोघांचं कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व अनेक हितचिंतक उपस्थित होते. या यशामुळे बेळगावच्या शरीर सौष्ठव क्षेत्राला नवी दिशा मिळाली असून तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलं आहे. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पाऊस आणि भूस्खलनाने हाहाकार माजवला आहे. सिक्कीममधील एका लष्करी छावणीत झालेल्या भूस्खलनामध्ये काही सैनिकांसह 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 9 जवान अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. मृतांची ओळख अजून पटलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर सिक्कीममधील चट्टन येथील लष्करी छावणीमध्ये भूस्खलन झालं. यामुळे आजूबाजूच्या परिसरात बांधलेल्या घरांचंही मोठं नुकसान झालंय. या भूस्खलनामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक लोक बेपत्ता आहेत. मृतांची ओळख पटवण्यासाठी आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी सध्या शोध आणि बचाव मोहीम राबवली जात आहे. बेळगाव गोवा मार्गावरील चोरला घाटामध्ये रविवार दिनांक 1 जून रोजी सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर हे फिरावयास गेले असता त्यांना दरीमध्ये एक संशयास्पद बॅग आढळली. यावेळी तीव्र दुर्गंधीमुळे त्यांचा संशय अधिकच वाढला. अवधूत यांनी फेसबुक फ्रेंड सर्कल टीमला पाचारण केलं. संतोष दरेकर, पद्मप्रसाद हुळी यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. पोलीस अधीक्षक डॉ भीमाशंकर गुळेद यांच्या आदेशानुसार खानापूर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक उपनिरीक्षक एन के पाटील आणि पद्मप्रसाद हुली यांनी धाडसाने 60 फूट दरी उतरून सदर बॅग उघडता सर्वत्र दुर्गंधी पसरली. मात्र तपासात यामध्ये शेळीचं मांस असल्याचं निष्पन्न झालं. गंभीर संशयातून सत्य बाहेर आलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. फेसबुक फ्रेंड सर्कलने तातडीने कारवाई केल्याबद्दल पोलीस व सहाय्यक उपनिरीक्षक पाटील यांचे आभार मानले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.